छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमीमध्ये आजच्या या अल्पसंख्याक मेळाव्याचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय आमदार अतुल बनके, त्याचसोबत प्रदेशाध्यक्ष इंद्रिभाई नायकोडी, त्याचसोबत विनायकभाऊ तांबे, आमचे जिल्हाधिकारी समजभाई इनामदार, रेश्माताई इनामदार, शेवाळे मॅडम, काही ॲडव्होकेट सलमान मॅडम, आग्राताई इनामदार, माफ करा सर्वांची नावं घेऊ शकत नाही, त्यामुळे स्टेजवरील उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ. आजचा हा जो मुस्लिम मेळावा घेण्यात आलेला आहे, अल्पसंख्याक मेळावा, मुस्लिम मेळावा असतो बघतो सगळे मुस्लिम अल्पसंख्याक म्हणजे दलित आदिवासी सगळे अल्पसंख्याक मुस्लिम समाज आपल्याला घरी सर्वांना दुःख देतो. त्याच्यामुळं हा सांस्कृतिक वर्चस्ववाद याला आपण थोडंसं म्हणून पण थोडंसं काय आता मुस्लिम नाव घेतले का थोडेसे मागं व्याख्याला जातात. त्याच्यामुळं अल्पसंख्याक समाज परिस्थितीनुसार आपण चाललो. मागील काही वर्षामध्ये ज्यावेळेला देशामध्ये मंडल आणि कमंडल हे राजकारण चालू होतं आणि ह्या राजकारणाच्या नंतर मुस्लिम समाजाला ज्या पद्धतीनं टार्गेट करण्यात आलं, ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाला केंद्रबिंदू मानण्यात आला आणि 2 खासदारांमधून जवळपास 300 खासदार या ठिकाणी एका पक्षाचे झाले. 300 वरून 2014 पासून झालेला प्रवास पुढं 300च्या पुढं, त्याच्यानंतर 2024 मध्ये 400 पार आणि 400 पारचा नारा सांगितल्यानंतर खऱ्या अर्थानं मुस्लिम समाज हा सावध झाला. तर आता काय आपलं खरं दिसत नाही. संघटनात्मक पद्धतीनं आपण ज्यावेळेला एकत्र येऊ आणि संघटित राहू तर या हुकुमशाही पद्धतीनं जे मागलेलं सरकार होतं त्याला आपण थांबवू शकतो. त्यासाठी दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाज हा अल्पसंख्याक समाज हा प्रामुख्याने एकत्रित आला आणि लोकसभेमध्ये याचा आपल्याला परिचित बघायला आलं आणि लोकसभेमध्ये याचं म्हणजे 400-303 वरून हा जवळपास 240वर आकडा आला आणि 240 खरंमध्ये 40 आमदार पण खासदार बघितले तर हे 1000-5000च्या आसपास हे आढळून लागलं. त्याच्यामुळे ते 200 आणतात होते, 400 जरी सांगत होते तरी. परंतु आपण हा अल्पसंख्याक जो मेळावा घेतलेला आहे त्या मेळाव्यामध्ये मुस्लिम समाजाला त्याचे असणारे अधिकार, त्याचे असणारे त्याला संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या देशामध्ये मागील वर्षापासून मागील काही दिवसापासून आपण बघितले तर जागोजागी मुस्लिम समाजाला मॉब लिंचिंगद्वारे जवळपास 150 लोकांना ठेचून मारण्यात आले. अनेक दंगली झाल्या, अनेक घरं उद्ध्वस्त झाली, अनेक लोक जेलमध्ये आहे, विनाकारण अनेक लोक जेलमध्ये खेचपत पडलेले आहेत, अनेक खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत, अनेक लोकांना संशयावरून जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे, अनेक वर्षापासून ते जेलमध्ये खेचपत पडलेले आहेत. त्याचसोबत आपण जर बघितलं तर मशिदीवरती हल्ले, दर्गांवरती हल्ले, कब्रस्तानांवरती हल्ले, कब्रस्तानांचं अतिक्रमण, मध्ये आलेलं वक्फ बिल, त्याचसोबत CAA, NRC आणि असे अनेक जे मुस्लिमांना त्रासदायक आणि अडचणीत टाकणारे बिलं किंवा अध्यादेशांनी पास केले. ते जर आता ते 400 पास आहे म्हणून ते वक्फ बिल अडकलेले तर मुस्लिम समाजाच्या बहुमूल्य ज्या रेल्वे आणि इलेक्ट्रिकच्या नंतर सगळ्यात जास्त ज्या जमिनी आहेत त्या मुस्लिम समाजात जमीन आहे, ते सुद्धा आम्हाला शिक्षकांना कबरीला जाऊन विचारायला लागलं असतं हे लोक तुमची आहे का. आणि मुस्लिम समाजाच्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी याच्यासाठी रक्त सांडलं का या आमच्या जमिनी त्या शासनाने एका अध्यादेशाने खेचून घ्यायच्या. त्याच्यामध्ये सेक्शन 40 जो आहे तो कलेक्टर ठरवेल का ही जमीन कोणाची आहे, हे क्षेत्र कोणाचे आहे आणि हे क्षेत्र तुम्हाला सिद्ध करायला लागेल. मग त्यांना एखादा खासदार मंत्री वगैरे फोन करणार आणि त्यानुसार त्याचा निर्णय होईल. या सगळ्या गोष्टीला जर आपण बघितलं तर हा अतिशय धोकादायक गोष्टी आहे. त्यासोबत आपण ज्यावेळेला मागे महाराष्ट्रात काही घटना बघितल्या तर महाराष्ट्रात बघितलं आपण पुसद सवयीमध्ये नमाज पठण करत असताना काही लोकांना मशिदीमध्ये मारण्यात आलं.
काही लोकांना विषयांमध्ये आता आपण बघितले मारण्यात आलं, मशिदी पाण्यात आला, दर्जा सोडण्यात आलं. त्या अशा अनेक दुःखद घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. अजिबात त्या ठिकाणी गेले, त्या लोकांशी भेटले, चर्चा केली, पण त्या लोकांना पाहिजे तशी मदत ही म्हणजे ही दुःखाने बोलतो मी अतिशय. तुमच्याबद्दल नाही, तुमच्याबद्दल आम्ही पॉझिटिव्ह आहोत, पण त्याला तशी मदत भेटायला पाहिजे तशी भेटली नाही. त्याचसोबत जुन्नर तालुक्यामध्ये पण मागील काही वर्षापासून आपण बघितले, म्हणजे काही वर्षांमध्ये 10-12-15 वर्ष झालेले आहेत. तर थोडं काही ना काही तशी जुन्नरसारखा वैचारिक प्रकल्प आहे तशी, आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला मदत करता, त्याच्याबद्दल आमचा तुम्हाला धन्यवाद आहे. तुमचा विषय सोडून बाकी महाराष्ट्राचा विषय सांगतोय. जुन्नर तालुक्याच्या ज्या किरकोळ घटना झाल्या, त्या किरकोळ घटनामध्ये तुम्ही मदत केली 100%, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. परंतु इथे बसलेला जो जमाव आहे अल्पसंख्याक, त्याला खऱ्या अर्थाने आधाराची गरज आहे. इथं बसलेला हा समाज आहे, तो मतामध्ये त्याचं परिवर्तन करण्यासाठी त्याला विश्वास निर्माण करून गरजेचं आहे, आणि 100% तुम्ही तो विश्वास निर्माण करू शकता. मागच्या काही वर्षात आपण बघितले का कधीही एवढा मोठ्या प्रमाणात निधी आला नव्हता, तो निधी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मुस्लिम समाजाला मिळालेला आहे, आणि कोट्यवधी रुपयाचे कामं आज या जुन्नर शहरामध्ये चालू आहे, तालुक्यात चालू आहे. मी जवळपास 28 वर्षापासून सक्रिय राजकारणात आहे, परंतु हे काम करत असताना विविध ठिकाणी ज्या म्हणजे छोटी छोटी अशी घटना आहे, म्हणजे बांगरवाडीसारखी घटना आहे, किंवा पिंपळवंडी नारायणगावामध्ये मुस्लिम समाजाचे असल्यामुळे आपण आपल्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करताना ट्रीटमेंट केला, आपण त्याच्यामध्ये 307 दाखल केली. अशा अनेक घटना या ठिकाणी आहेत. त्यांना आधार देण्याची खऱ्या अर्थानं अतिशय तुमची गरज आहे. तुम्ही त्यांना आधार द्याल ही आम्हाला खात्री आहे. वल्लभशेठनी पण सुद्धा मुस्लिम समाजावर बऱ्या प्रमाणात प्रेम केले आणि शेवटपर्यंत करत राहिले, परंतु हाच वसा आणि वारसा तुम्ही सुद्धा घेऊन चालाल ही आम्हाला आशा आणि अपेक्षा. आणि त्याचं प्रत्येक आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये बघितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्हाला तुमची गरज वाटली त्या त्या ठिकाणी आपण आपलं महत्त्वाचं आम्हाला सहयोग दिलेलं आहे. ठीक आहे, तीव्र जर जातीवाद जास्त असली तरी तुम्ही नाही म्हणजे काही ना काही आम्हाला मदत त्याच्यामध्ये केली आहे. तरी प्रशासनाला फोन करणे, एसपींना फोन करणे, विविध ठिकाणी अधिकाऱ्यांना फोन करणे, कर्मचाऱ्यांना फोन करणे, अशा अनेक ठिकाणी आम्ही आणि पहिली घटना घडली तर आमच्या कार्यकर्ते तुम्हाला फोन करतो. पहिला जुन्नरमधून पहिला पण आपण ते घेणार जातो. त्याच्यामुळं 100% तुमची मदत होते, मदत होत राहणार याच्यापुढे सुद्धा. तुमच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे, आणि मला या ठिकाणी तुमच्या पक्षाचा जरी नसेल तरी एक अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा व्यक्ती म्हणून तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं. त्याच्यात म्हणजे विशेष करून समजबाई आमदार यांनी जो कार्यक्रम आहे त्यांच्यासोबत असताना आमचा तहसील जे काही लोक आमच्या दिवसात किंवा असणारे सगळे त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी मला बोलण्याचा मान सन्मान दिला, त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. त्यासोबत मी आमच्या मुस्लिमांना एक शेर सांगतो, कौम मजहब से है मजहब तो नहीं तुम भी नहीं, कौम मजहब से है मजहब तो नहीं तुम भी नहीं, जज्बे बाहम तो नहीं महफिल अंजुम भी नहीं. पहले तुम्हारे को मजहबी मामला में अपने पिछले दिनों देख रहे हैं कि भाई कोई बाबा कोई महाराज आता और नामों से रिसालत पे उंगली उठाता, कोई 1.5-2 फुट का आदमी आता और कुछ भी जिहादी है वो सब बोलते रहता, कोई भोसरी से आता, कोई किधर से आता, कोई किधर से आता, और एकदम सुपरहिट होने का एकदम आसान तरीका ये है कि मुसलमान समाज के ऊपर टीका टिप्पणी करना. तो ये सब बात आप ध्यान में रख के आने वाले नियोजकों के अंदर अपने को निर्णय लेने का है. इसमें अभी बहुत सारा रफ्ता जाने का है, आगे बहुत सारे घटना घडामोडी होने के, पर जो समाज को मदद करता, जो समाज के वास्ते खड़े रहता, जो समाज के वास्ते मदद, आर्थिक मदद, शैक्षणिक सामाजिक जो भी मदद करता, उसके साथ उम्मत मुस्लिमा को खड़े रहना है. और प्रायोरिटी में आपण शेख तुम्हारे साथ में है. इस बारे में आम्ही तुमच्याकडे येऊ, तुमच्याशी चर्चा करू, आमच्या मनातले दुःख तुम्हाला सांगू, आणि ते दुःख सांगितल्याच्यानंतर मग बऱ्यापैकी आपण एकमत करून निर्णय घेऊन तुम्हाला 100% आमदार बनवण्यासाठी कटिबद्ध राहू अशी त्या ठिकाणी ग्वाही देतो. परंतु आमच्या ज्या दुःखाचं प्रॉपर समाधान हे तुम्ही आम्हाला करणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे अधिकचा वेळ न घेता जाता जाता पुन्हा एकदा
त्या ठिकाणी जो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. एकदा भाऊ गेले होते, जर आमच्या मनाचं दुःख आमदार साहेबांना सांगितलं, नंतर तुम्ही चर्चा करा आणि आमच्या मनाचं दुःख वरती पण पोहोचवा. मुस्लिम समाज काय बोलतोय, मुस्लिम समाजाच्या मनात काय दुःख आहे, मुस्लिम समाज काय विचार करतो, लोक सगळे तो प्रॉब्लेम झाला तसं विधानसभेत नको व्हायला. तेवढ्यामुळे मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह.